नमस्कार. मी आता तारळे पाटण या रस्त्यावरती सडावाघापूर म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी मला मदनफळाचं वृक्ष हा दिसलेला आहे. तुम्हाला दिसत असतील भरपूर मदनफळं लगडलेली आहे. या दिवसामध्ये मदनफळं येतात आणि साधारण एक फेब्रुवारीच्या मध्यवधीमध्ये ती गळून पडतात. वसंत ऋतूमध्ये आपण आयुर्वेदामध्ये वमन ही प्रक्रिया करतो आणि तुम्ही जर बघत असाल तर बरोबर मदनफळाची पीक म्हणजे पूर्णावस्था पिकून ते खाली पडतं आणि ते काळं होतं आणि त्याच्यातल्या मग पिंपळी मदन पिपली जी आहे ती आपण वमनार म्हणून वापरतो. आत्ता जर बघितलं तर मी या ठिकाणी खाली पडलेल्या मदन पिपली गोळा करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर त्याचा वास जो म्हणतो ना ते अगदी वामक म्हणजे नॅचरल वामक काय असतं. नाहीतर आपण मार्केटमध्ये आहे ना आपल्याला जे विकत घेतो आपण त्याच्यामध्ये किती वर्ष जुनं आहे हे माहीत नसते. आणि तुम्हाला इथं या ठिकाणी दिसतील मॅक्सिमम सगळे मदनफळं पडलेले दिसतील खाली. आणि इथं आल्यानंतर असं मस्त गोड सुगंध असा त्याचा येतोय आणि कितीतरी मदनफळं पडलेली आहेत की ही जी विकत घ्यायला गेलो तर आपण 10,000 रुपयाला एक दिलं जातं आपल्याला. आणि त्याच्यातल्या मदन पिपळ्या ते जुन्या असल्यामुळे कीड लागलेली वगैरे असते. आणि हे ताजं मदनफळ आता आपल्याला बघायला मिळतं. मी ते कलेक्ट करून ठेवतोय आणि दवाखान्यासाठी वमनाच्या पेशंटसाठी वापरणार आहे. हे मदनफळाचं झाड पुन्हा एकदा बघून घ्या. मी आता जस्ट ही मदन पिपळी जी मला मदनफळ जे सापडलं ते फोडलंय मी आणि तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी हे जे आहे हे मदन पिपळी, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल एकदम. आणि हे अशा पद्धतीची कीड न लागलेली एकदम सुंदर ताजी अशा प्रकारची चांगली मुरलेली पिकलेली असं मदन पिपळी आपल्याला बघायला मिळते. आणि वमन खूप छान होतं. वमनार्ह गणातले मदन फळ आणि मदन पिपळी हे तुम्हाला मी दाखवलेली.